Hello friends, I hope you all are well and fine. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 4.2 सॉल्व करत होतो, ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 सॉल्व केलेत. नाव रिमेनिंग आर क्वेश्चन नंबर 5 ऑनवर्ड्स. क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द इक्वेशन ऑफ कंबाईन लाईन. ठीक आहे, प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ कंबाईन लाईन ऑफ द लाईन्स. इट इज ऑफ द लाईन्स passing through origin and each of which is making angle 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. आता सगळ्यात पहिले ते प्रश्न समजून घ्या. आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि हे जे कंबाईन इक्वेशन आपल्याला ज्या लाईन्सचं शोधायचं आहे त्या लाईन्स 3x plus 2y minus 11 is equal to 0 या लाईन्ससोबत काय करतात तर 30 डिग्री अँगल तयार करतात. Now we need to understand one thing. We have solved questions like this in our previous lectures. सॉल्व एक्झाम्पल्स आपण जे सोडवले होते बिफोर एक्सरसाइज 4.2. इफ यू रिमेंबर, जस्ट गो अँड चेक युअर नोटबुक अँड यू कॅन ऑल्सो चेक इन युअर आवर रेकॉर्डेड व्हिडिओज दॅट वी हॅव ऑलरेडी सॉल्व दिस काइंड ऑफ क्वेश्चन. तर आता याच्यामध्ये ऑक्झिलरी इक्वेशनचा यूज करू शकतो आपण. चला क्वेश्चन सॉल्व करूयात मग. हा लेट एम बी अ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन ऑफ विच वी आर नीडेड टू फाइंड द कंबाईन इक्वेशन. ज्या लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्यातल्या एका लाईनचा स्लोप हा एम धरायचा घेतला. m1 बी स्लोप ऑफ लाईन 3x plus 2y minus 11 is equal to 0. आता 3x plus 2y minus 11 is equal to 0 ही जी लाईन आहे तिचा स्लोप आपण m1 धरला. आता आपल्याला m ची व्हॅल्यू नाही माहिती, पण आपल्याला m1 ची व्हॅल्यू तर भेटू शकते नक्की. चला मग आता याला काय करायचं, 3x plus 2y minus 11 is equal to 0 जो आहे त्याला आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ m1 3x plus 2y minus 11 is equal to 0. जेव्हा आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणतो तेव्हा लेफ्ट हँड साईडला काय असतं y, राईट हँड साईडला mx plus c. सो जस्ट टेक y on the left hand side, rest of the things you can shift on the right hand side. You will get 2y is equal to minus 3x plus 11. आता आपल्याला 2y हवा आहे का नाही, आपल्याला फक्त काय हवा आहे y. So sending this 2 on the right hand side, you will get 2y is equal to minus 3 by 2x plus 11 by 2. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. आता स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय सांगतो आपल्याला, y is equal to mx plus c. मग यामध्ये m ची व्हॅल्यू काय असते, m is nothing but the slope of the line. Now we need to find the coordinate of coefficient of x. So it is minus 3 by 2. मग minus 3 by 2 ही व्हॅल्यू कशाची आहे, it is nothing but value of m1. Therefore m1 is equal to minus 3 by 2. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंच असेल. क्वेश्चनमध्येच त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे का m1 हा स्लोप आहे सपोज 3x plus 2y minus 11 is equal to 0 या लाईनचा. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, 3x plus 2y minus 11 is equal to 0 या लाईनसोबत वन ऑफ द लाईन विच इज रिक्वायर्ड मेक्स 30 डिग्री अँगल. सो मग आता m ज्या लाईनचा स्लोप आहे आणि m1 ज्या लाईनचा स्लोप आहे या दोन्ही लाईन एकमेकांसोबत काय करतात, दे मेक अँगल ऑफ 30 डिग्री. आता आपल्याकडे टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे. जेव्हा आपल्याकडे स्लोप दिलेले असतील तो आहे m minus m1 divided by 1 plus m1 m2, that is m into m1. m1 m2 साठी फॉर्म्युला आहे, वी हॅव चेंज द व्हॅल्यूज ऑफ m1 m2 टू m m1. सो m minus m1 divided by 1 plus m2, नॉट 1 plus m1, m2 नाही इथे. तर मग आता थिटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री. येथे फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. यू विल गेट tan 30 डिग्री इज इक्वल टू ॲब्सोल्यूट ऑफ m minus m1. सो यू नो द व्हॅल्यू ऑफ m1 नाउ विच इज minus 3 by 2. फर्दर सॉल्विंग इट 1 plus m into minus 3 by 2. सो tan 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, sin 30 डिग्री डिवायडेड बाय cos 30 डिग्री. सो इट इज 1 by 2 डिवायडेड बाय रूट 3 by 2. द व्हॅल्यू बिकम्स 1 by रूट 3 विच इज इक्वल टू ॲब्सोल्यूट ऑफ. सॉल्विंग दिस यू विल गेट m plus 3 by 2 divided by 1 plus it should be minus 3m by 2. Further solving this you will get 1 by root 3 is equal to absolute of 2m plus 3 डिवायडेड बाय 2. आता तो 2 कॅन्सल होणार डिनॉमिनेटरच्या या 2 सोबत आणि खाली राहणार 2 minus 3m. आय होप सर्वांना लक्षात येईल. यामध्ये एक स्टेप नाही आहे, तुम्ही सॉल्व केलं तुम्हाला समजून जाईल. हा काय केला, हा 2 इथे मल्टिप्लाय केला आहे, डिव्हिजनला 2 होता, हा 2 इथे मल्टिप्लाय केला, डिव्हिजनला 2 आला.
that common 2 gets cancelled. The remaining thing remains is 2m plus 3 divided by 2 minus 3m. Now what we will do, we will square on both the sides. याचं कारण असं आहे की ॲब्सोल्यूटला तुम्ही डायरेक्ट पॉझिटिव्ह नाही घेऊ शकत. ॲब्सोल्यूटची व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह येते आणि त्यासाठी ते त्याला फर्दर सॉल्व करण्यासाठी आपल्या हिशोबाने स्क्वेअर घ्यावा लागतो. सो स्क्वेअरिंग both the sides, what you will get? You will get 2 minus 3m bracket square is equal to 3 into 2m plus 3 bracket square. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आता याला फर्दर सॉल्व केल्यानंतर आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन भेटणार, ज्यामध्ये आपल्याला b 2h आणि a या व्हॅल्यू भेटतील, ज्यावरून आपल्याला फायनल आन्सर जे आहे जॉईंट इक्वेशनचं ते भेटून जाईल. 4 मायनस a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सो डुईंग द प्रॉडक्ट यू विल गेट 2 into 3m which is equal to 6m, 6m plus 6m into 2. So it will become minus 12m plus 3m bracket square. So this will become 9m square which is equal to 3 into the product will be 2m square, that is 4m square, plus 2ab, that means 2m into 3, that will be 6m, into 2, which will be 12m, plus 3 square, that is 9. So we will get 4 minus 12m plus 9m square, which is equal to 4m square plus 12 3s are 36m plus 9 3s are 27. आता या सगळ्या गोष्टी एका साईडला घ्यायच्या. वी विल टेक ऑल दी टर्म्स ऑन राईट हँड साईड टू द लेफ्ट हँड साईड. वी विल गेट 9m स्क्वेअर मायनस 13m, इट्स 12m, सॉरी 12m स्क्वेअर, देन minus 12m plus 36m, so this 36 will become negative, plus 4 minus 27 is equal to 0. सर्वांच्या लक्षात आलं. आता हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला इथे राहतं 3m स्क्वेअर मायनस 12m मायनस 36m, सो दिस विल बिकम मायनस 48m मायनस 23 इज इक्वल टू 0. आता आपल्याला निगेटिव्ह क्वांटिटी आहेत का, पाहिजेत का, आपल्याला नको आहेत. सो विल मल्टिप्लाय ऑल दिस इक्वेशन विथ -1 आणि तो आपण तिकडे राईट हँड साईडला पाठवून देऊ. -1 कॉमन काढा किंवा -1 न मल्टिप्लाय करा, you will have the same answer. So this can be written as 3m square plus 48m plus 23 is equal to 0. आता इथे गोष्ट लक्षात घ्यायची, ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं. ऑक्झिलरी इक्वेशन असतं bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. ऑक्झिलरी इक्वेशन इज bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. कंपेअर करायचं, आपल्याला भेटणार व्हॅल्यू b ची. सो b इज इक्वल टू 3, द व्हॅल्यू ऑफ 2h इज इक्वल टू 48 अँड द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 23. आता आपलं जॉईंट इक्वेशन काय असतं. जॉईंट इक्वेशन इज ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. a ची व्हॅल्यू आहे 23x स्क्वेअर, ही व्हॅल्यू झाली प्लस 2h दॅट इज 48xy प्लस by स्क्वेअर. सो दिस विल बिकम प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड दिस इज युअर रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. यू कॅन नोट डाऊन दी फायनल आन्सर. 4 मायनस a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सो डुईंग द प्रॉडक्ट यू विल गेट 2 into 3m which is equal to 6m, 6m plus 6m into 2. So it will become minus 12m plus 3m bracket square. So this will become 9m square which is equal to 3 into the product will be 2m square, that is 4m square, plus 2ab, that means 2m into 3, that will be 6m, into 2, which will be 12m, plus 3 square, that is 9. So we will get 4 minus 12m plus 9m square, which is equal to
4m square plus 12 3 36m plus 9 3 27. आता या सगळ्या गोष्टी एका साईडला घ्यायच्या. वी विल टेक ऑल दी टर्म्स ऑन राईट हँड साईड टू द लेफ्ट हँड साईड. वी विल गेट 9m square minus 13m, it's 12m, sorry, 12m square, then minus 12m plus 36m, so this 36 will become negative, plus 4 minus 27 is equal to 0. सर्वांच्या लक्षात आलं. आता हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला इथे राहतं 3m square minus 12m minus 36m, so this will become minus 48m minus 23 is equal to 0. आता आपल्याला निगेटिव्ह क्वांटिटी आहेत का, पाहिजेत का, आपल्याला नको आहेत. सो विल मल्टिप्लाय ऑल दिस इक्वेशन विथ -1 आणि तो आपण तिकडे राईट हँड साईडला पाठवून देऊ. -1 कॉमन काढा किंवा -1 न मल्टिप्लाय करा. यू विल हॅव द सेम आन्सर. सो दिस कॅन बी रिटन ॲज 3m square plus 48m plus 23 is equal to 0. आता इथे गोष्ट लक्षात घ्यायची, ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं. ऑक्झिलरी इक्वेशन असतं bm square plus 2hm plus a is equal to 0. Auxiliary equation is bm square plus 2hm plus a is equal to 0. कंपेअर करायचं, आपल्याला भेटणार व्हॅल्यू b ची. सो b is equal to 3, the value of 2h is equal to 48 and the value of a is equal to 23. आता आपलं जॉईंट इक्वेशन काय असतं. जॉईंट इक्वेशन इज ax square plus 2hxy plus by square is equal to 0. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. a ची व्हॅल्यू आहे 23x square, ही व्हॅल्यू झाली प्लस 2h दॅट इज 48xy plus by square, so this will become plus 3y square is equal to 0, and this is your required joint equation. You can note down the final answer. We are done with question number 5. Now let us move to question number 6. This is second last question from your exercise 4.2. आता हा क्वेश्चन पाहिल्यानंतर थोडासा वेगळा वाटतो, पण हा खरंच खूप सोपा क्वेश्चन आहे. We just need to understand what they have asked and the method to solve the क्वेश्चन. फार सोपा आन्सर आहे. पहिलं तर प्रश्न समजून घेऊ. इफ द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Okay, this is by square is equal to 0 is equal to angle made by lines 2x square minus 5xy plus 3y square is equal to 0. Then show that 100 into h square minus ab is equal to a plus b bracket square. आता हे शो करण्यासाठी सगळ्यात पहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्यायची. मेथड फार सोपी. यांमध्ये जो अँगल तयार होतो त्याला म्हणायचं थीटा, आणि या लाईन्समध्ये जो अँगल तयार होतो तो पण काय असणार थीटा, कारण ते काय म्हणतात या लाईन्समध्ये जो अँगल तयार होतोय तोच या लाईन्समध्ये होतोय. आता हा जो अँगल तयार होतोय हा ॲक्यूट अँगल आहे. ओके, so we will use the formula of acute angle. They have mentioned angle between. Okay, so they haven't mentioned anything regarding acute or not, पण आपल्याकडे फॉर्म्युला acute angle चा आहे. So we will consider the angle made is acute angle, not the obtuse one. So let us consider angle between lines टू एक्स square minus 5xy plus 3y square is equal to 0 is theta. So from given information, the angle made between those lines, from given angle made by ax square plus 2hxy plus by square is equal to 0, हे काय आपलं सेकंड डिग्री स्टँडर्ड होमोजेनियस इक्वेशन इज ऑल्सो थीटा. बरोबर. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, tan theta is equal to absolute of 2 into square root of s square minus ab divided by a plus b. आता हा फॉर्म्युला आपण कधी वापरतो? We use this formula when we have given the joint equation. So tan theta is equal to absolute of 2 square root of h square minus ab divided by a plus b.
आता हा फॉर्म्युला यासाठी पण लागू होतो, यासाठी पण लागू होतो, पण आता आपण यासाठी यूज करणार. सो टॅन थिटा इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. आता इथे आपल्याला कम्पेअर करावं लागेल ए 2h आणि बीची व्हॅल्यू. सो फ्रॉम हिअर वी गेट ए इज इक्वल टू 2h इज इक्वल टू -5. सो h विल बी -5/2 अँड द व्हॅल्यू ऑफ b विल बी 3. त्याच व्हॅल्यू ते टाकायचे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय होणार, -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए बी. सो प्रॉडक्ट ऑफ 3 इंटू 2 डिवायडेड बाय 3 + 2. याला फर्दर सॉल्व करायचं टू गेट द व्हॅल्यू ऑफ tan theta. So tan theta, this value will become absolute of 2 square root of s square. So 5/2 मायनस जरी असलं तरी पण स्क्वेअर केल्यानंतर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह होणार आहे. सो दिस विल बिकम 25/4. दिस विल बिकम -6 डिवायडेड बाय 5. So what we get? Let us try to find out. 2 into square root of 6 चौक 24, 6 4 जा 24. So 25 minus 24 divided by 4 divided by 5. So we get tan theta is equal to 2 into square root of 1 is equal to absolute of 2 into 1/2 divided by 5. इथे product आहे, ठीक आहे. This 2 get cancel. And this will become tan theta is equal to absolute of 1/5. After taking absolute, this value will become 1/5. आता याचा उपयोग काय, ही जी tan थीटाची व्हॅल्यू आहे, जिथे थीटा हा अँगल आहे बिटवीन दी लाईन्स 2x² - 5xy + 3y² = 0, हाच अँगल आहे त्यांनी आपल्याला विचारलेल्या जॉईंट इक्वेशन मधल्या लाईन्समध्ये. आणि आपल्याला काय शो करायचं आहे, 100 इंटू स्क्वेअर रूट ऑफ not square root of 100 into bracket h square minus ab is equal to a plus b bracket square. त्याचाच वापर आपण करणार. आता बघा, tan थीटाची जी हा जो फॉर्म्युला होता तो या लाईनसाठी पण यूज झाला, या लाईनसाठी पण यूज झाला. म्हणजेच tan थीटाची जी व्हॅल्यू आहे या ऑक्झिलरी इक्वेशनसाठी, सॉरी या जॉईंट इक्वेशनसाठी जी आहे 1/5, ती आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. कारण tan थीटाची तर व्हॅल्यू सेम राहणार आहे, कारण थीटा हा सेम आहे यासाठी पण आणि यासाठी पण. So we will substitute tan theta is equal to 1/5 for this line. ठीक है. Theta is the angle for this joint equation as well as that joint equation. So tan theta which is equal to 1/5 which is equal to, now for considering for this line, okay, which is equal to absolute of 2 square root of h square minus ab divided by a plus b. आता आपण एवढाच पोर्शन कन्सिडर करणार, जे आपल्याला त्यांनी शो दॅट करायला सांगितलेलं आहे, त्यासाठी एवढाच भाग गरजेचा आहे. सो 1/5 इज इक्वल टू ॲब्सोल्यूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी. आता ॲब्सोल्यूट सॉल्व करायचा असला तर आपण डायरेक्ट सॉल्व करतो का नाही, त्याची प्रॉपर्टी आहे की ऑलवेज व्हॅल्यू पॉझिटिव्ह यायला पाहिजे. सो इफ यू नीड टू रिमूव्ह और इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दिस ॲब्सोल्यूट साइन, वी नीड टू स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स. So after squaring we will get 1 divided by 25 is equal to 2 square root of h square minus ab bracket square complete divided by a plus b bracket square. याला सॉल्व केल्यानंतर काय भेटतं बघा, 25 आपण तिकडे पाठवू, a plus b bracket square राईट हँड साईडला घेऊ. सो दिस विल बिकम a plus b bracket square इज इक्वल टू 25 इंटू आतमध्ये काय होईल पहा, 2चा स्क्वेअर 4 इंटू एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेटमध्ये जसं आहे तसं. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटतं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 100 एच स्क्वेअर मायनस ए बी. आता त्यांनी जे विचारलं होतं त्याच्या फक्त उलटं झाले, लेफ्ट हँड साईड झाली राईट हँड साईड, राईट हँड साईड झाली लेफ्ट हँड साईड. पण महत्त्वाचं हे दोन्ही साईड्स इक्वल आहेत आणि आपलं प्रूफ इथे कम्प्लीट होतं. नोट डाऊन करून घेऊ शकता. या क्वेश्चनमध्ये जर कोणाकडे डाऊट असेल सिम्पली आस्क मी, यू कॅन व्हॉट्सअप मी और आस्क मी ऑन द ग्रुप. नंबर 1 2 3 4 5 6 and the last question remain of your exercise 4.2 is question number 7. Now what they have asked us in question number 7, we need to understand. They have asked us to find combined equation of lines which are passing through origins
and each of the line is making angle 60 degree with y axis. Now if you remember, we have solved very similar problem as the last question which we solved before exercise 4.2. It was in solved examples. आपले जे सॉल्ड एक्झाम्पल्स होते त्यामधला जो शेवटचा क्वेश्चन होता, शेवटचाच मला वाटतं, तर त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की एक्स ॲक्सिस सोबत दोन लाईन्स आहेत जे अँगल तयार करतात 60 डिग्री 60 डिग्री. आता त्यांनी इथे या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, वाय ॲक्सिस सोबत दोन्ही लाईन्स काय करतात 60 डिग्री अँगल तयार करतात. आता मोस्टली आपण एक्स ॲक्सिसची प्रॅक्टिस करतो किंवा एकतर वाय ॲक्सिसच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करतो आणि आपण तोच क्वेश्चन सॉल्व करतो. Here we need to understand whether they have asked x axis or y axis. यामध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होतात. जर तुम्हाला लास्ट क्वेश्चन आठवत असेल तर तुम्हाला आता समजेल की इथे थोडीशी ट्रिक सेम आहे पण आन्सर वेगळे येतं. डिफरंट पेन. आन्सर फार सोपा आहे, फक्त ती डायग्राम ड्रॉ करता यायला पाहिजे, तुम्हाला ते अँगल समजले पाहिजे स्लोप्सचे. Now they have asked us the lines are making 60 degree angle with y axis, not the x axis. Okay, this is x axis, this is y axis. आता ही एक लाईन आहे जी इथे 60 डिग्री अँगल तयार करते, ही आहे L1. ही एक लाईन आहे, करेक्टली, आणि ही काय करते, इथे 60 डिग्री अँगल तयार करते. आता इंक्लिनेशन आपण वाय ॲक्सिस सोबत नाही मोजत. इंक्लिनेशन इज द अँगल मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज सेन्स विथ द एक्स ॲक्सिस. मग आता हे जर 60 असेल तर हे किती होणार 30, बरोबर. सो L1चं इंक्लिनेशन किती झालं 30 डिग्री. आणि इंक्लिनेशन कशा लागतं, व्हेन वी नीड टू फाइंड स्लोप्स, आणि आपल्याला स्लोप्स का हवेत, आपल्याला जॉइंट इक्वेशन शोधायचं आहे. आता हे झालं 30 डिग्री, हे झालं 60 डिग्री. आता ही जी लाईन L2 आहे हिचं इंक्लिनेशन काय येणार 30 + 60 + 60. सो फ्रॉम डायग्राम लेट M1 M2 be slope of lines L1 and L2. ठीक है. So M1 M2 be slope of line L1 and L2. The value of M1 is tan of 30 degree, बरोबर, आणि M2 ची व्हॅल्यू काय आहे tan of 30 + 60 + 60 degree. This degree, okay. So the value of M1 is tan 30 degree, which is equal to 1/√3. यामध्ये कोणाला काय डाऊट नसेल, सिंपल व्हॅल्यू आहे. द इम्पॉर्टंट व्हॅल्यू हिअर इन दिस क्वेश्चन इज tan M2, दॅट इज tan of 60 + 60 + 30 किती झाले 120 + 30 विच इज इक्वल टू 150 डिग्री. आता tan 150 डिग्रीचा फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे का किंवा ती व्हॅल्यू माहिती आहे का, बिलकुल नाही, पण आपल्याकडे आलाइड अँगल फॉर्म्युला आहे, विच इज इक्वल टू which is tan of pi minus theta is equal to, you can say tan of pi minus theta, we will write here M2 is equal to tan of pi minus 30 degree. pi म्हणजे किती असतो 180 डिग्री. आता इथे फॉर्म्युला कोणता यूज होणार, tan of pi minus theta is equal to minus tan theta. जर हा फॉर्म्युला असेल तर M2 ची व्हॅल्यू किती होणार, द व्हॅल्यू ऑफ M2 विल टर्न आउट टू बी tan 30 डिग्री बट मायनस, सो इट इज minus 1/√3. आता त्याचा फायदा काय, त्या दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास होतात, M ची व्हॅल्यू भेटली, सो वी कॅन फाइंड द इक्वेशन्स ऑफ दोज लाईन्स. देअरफॉर इक्वेशन ऑफ L1 इज y is equal to M1 of x, that is y is equal to, the value of M1 is 1/√3x. You can see the value is √3y minus x is equal to 0. याला असं पण आपण लिहू शकतो. अँड इक्वेशन ऑफ L2 इज y is equal to M2x, so we get y is equal to minus 1/√3x. this is √3. ओके, यावरून आपल्याला काय भेटते इक्वेशन y इंटू √3 प्लस x इज इक्वल टू 0. जॉईंट इक्वेशन म्हणजे काय असतं, दोन लाईनचे जे सेपरेट इक्वेशन असतात जर त्यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं यू गेट द जॉईंट इक्वेशन. आणि तेच आणि त्यांनी आपल्याला विचारलं आहे फाइंड द जॉईंट इक्वेशन और कंबाईन इक्वेशन, बोथ आर सेम. यांचं प्रॉडक्ट घेतल्यानंतर काय होतं, जॉईंट इक्वेशन ऑफ L1 आणि L2.
इट इज प्रॉडक्ट ऑफ √3y मायनस एक्स इंटू √3y प्लस एक्स इज इक्वल टू 0. आणि या प्रॉडक्टची व्हॅल्यू येते 3y² मायनस x² इज इक्वल टू 0. तुम्ही हे क्रॉस व्हेरीफाय करू शकता. यू जस्ट नीड टू सॉल्व दिस मल्टिप्लिकेशन. येथे a मायनस बी आणि a प्लस बीचं जे प्रॉडक्ट असतो तो फॉर्म्युला यूज केला आहे. a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. यू कॅन सिम्पली राईट डाऊन दिस आन्सर अँड दिस इज युअर answer for the last question from exercise 4.2. As usual, if you have any doubt, you can ask me on group or you can WhatsApp me personally. ठीक आहे, आजचे दिवस आपण इथे थांबूयात. From tomorrow we will start with the part for exercise 4.3 and the rest of the part can be covered in at most 3 lectures. I think it will need 2 lectures, but if needed I will have one more extra lecture, then this chapter will be finished. मिसलेनियसमध्ये याच्या रिलेटेड एक्सरसाइज 4 पर्यंत जे काही पार्ट आहे तो तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंडक्ट करू.